पुढं मी सांगितलं सेवादल युथ काँग्रेसचा अध्यक्ष 72 ते 80, नंतर मग प्रदेश काँग्रेस सरचिटणीस, नंतर मग प्रदेश काँग्रेसचा उपाध्यक्ष. माझ्या सुदैवानं संघटनेत मला खूप काम करता आलं. म्हणजे पदं नॅशनल काउन्सिल, ऑल इंडिया युथ काँग्रेसचा नॅशनल काउन्सिल मेंबर, आणि आज जवळजवळ 46 ते 48 वर्ष झाली मी महासमितीचा सदस्य, AICC मेंबर, येस, ऑल इंडिया काँग्रेस. 48 वर्ष. अगदी. आणि जवळजवळ हा सुद्धा खरं दादांचा विक्रम असेल की 48 वर्ष काँग्रेस महासमितीचं खरं आहे. सदस्य असणं. आणि 72 पासून प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत आजपर्यंत आहे. 72 पासून हो. हा सुद्धा विक्रम असेल दादा. ती कार्यकारिणी म्हणजे कसं आहे, म्हणजे अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल, रात्री 9ला जेवण करून झालेली कार्यकारिणी सुरुवात पहाटे 4पर्यंत झालेली मी पाहिलेली आहे. बापरे. आणि अत्यंत विचारवंतर हो. त्यात काय आता केवढे दिग्गज मोठे नेते स्वातंत्र्य सैनिक, म्हणजे त्यांच्या सहवासात बसणं सुद्धा आम्हाला असं म्हणजे अंगावर शहारे उभे राहायचे, म्हणजे मोठी माणसं. क्या बात. पण तो गरीब हटवतो नारा, म्हणजे त्या दरम्यान मला आजही ती वसंत साठेंनी म्हणजे सर्वांनी घोषणा जी होती ना, न जात पर न पात पर, इंदिराजी के नाम पर, मोहर लगेगी हात पर, एवढीच घोषणा होती. क्या बात. न जात पर न पात पर, म्हणजे त्यात सर्व आलं. जात धर्माच्या पलीकडे इंदिराजींच्या नावावर मोहर लगेगी हात पर, यात फार मोठा आशय होता. तर आशय आता हळूहळू लुप्त होत चालले आहे त्याचं मला. पण त्या प्रत्येक वेळी माझ्या निवडणुकीच्या सभा खूप गाजल्या. नंतर मग 77 साली 77 साली तर अवघा महाराष्ट्र मी पिंजून काढला, म्हणजे निवडणुकीत.